नमस्कार, आर न्यूजच्या बुधवार दिनांक 17 एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि समरजित सिंह गाडगे खांद्याला खांदा लावून काम करू, खासदार संजय मंडलिक यांची ग्वाही। उत्तूरमध्ये झाला भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा। चंदगडच्या विकासाचा रोडमॅप तयार, युवराज संभाजीराजे गाव टू गाव प्रवास करून जाणून घेणार लोकांच्या समस्या। चंदगड तालुक्यातील रामपूर इथं व्यक्त केल्या भावना। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा। साई निवासी मूकबधिर विद्यालयासह विविध रुग्णालयात करण्यात आलं फळवाटप। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आयोजन। प्रतिमहाबळेश्वर समजणारा चंदगड तालुक्याचा पारा 42 अंशांवर। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असणारा तालुका म्हणून चंदगडची नवी ओळख। पर्यावरणाच्या हानीचा निसर्ग देतोय सूचक इशारा। गडिंग्लज तालुक्यातील भडगावात झाले 5वे नेत्रदान, शिंत्रे कुटुंबियांनी घेतला आदर्शवत निर्णय। गडिंग्लज उपविभागातील मरणोत्तर नेत्रदान चळवळ पोहोचली शतकाच्या उंबरठ्यावर आणि परिस्थितीची जाणीव ठेवत फरहाननं केली UPSC क्रॅक। सामान्य कुटुंबातील या यशस्विताचे आजरा कनेक्शन। नगरपालिका शाळेत शिकलेल्या या तरुणांचे आजोबा सुलेमान तगारे आजऱ्यातील प्रेरणादायी फरहानचा सामान्यांसाठी काम करण्याचा निर्धार।